आळंदीहून निघालेली माऊलींची वारी पुण्याच्या वेशीवर येताच घडला एक अत्यंत धक्कादायक चमत्कार. माऊलींनी पुण्यात पाऊल ठेवताच माऊलींचा रथ जागेचा हलेना. लाखो वारकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला तो अद्भुत प्रसंग. 8 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं होतं आणि त्या रात्री माऊलींचा मुक्काम आळंदीत होता. त्यानंतर 9 जुलैला सकाळी ठीक 6 वाजता माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. आळंदीची ती वेस उलांडली. संपूर्ण आळंदी गाव मागे पाडलं. हवेवरून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक बाजूला केली होती. निसर्गाची कृपा म्हणजे पाऊसही थांबला होता. इंद्रायणी नदीचं पात्र संतपणे शांत वाहत होतं. पण अचानक पुण्याच्या हद्दीत पाऊल ठेवताच तो भव्य रथ जागेवर खेळला. रथाचे जे मानाचे बैल होते ते जागेवर एकही इंच पुढे सरकत नसे. वारेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा हा प्रसंग घडल्यामुळे सोशल मीडियावर याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पण मग हा रथ का थांबला? नेमकं काय घडलं होतं तिथे? खरं तर जेव्हा 30 वर्षापासून वारी करणारे एक ज्येष्ठ वारकरी तिथे धावून आले, तेव्हा त्यांना या चमत्काराचं खरं कारण समजलं. आणि ते कारण जेव्हा त्यांनी त्यांच्या तोंडातून सांगितलं, तेव्हा अख्ख्या वारकऱ्यांमध्ये एक आश्चर्याचा धक्का बसला. मग माऊलींचा रथ अचानक का अडकला होता? का हा चमत्कार तिथे घडला? पुण्याच्या वेशीवर असं काय अघटित घडलं की ज्यामुळे रथ एक इंचही पुढे हलेना? 30 वर्षाच्या त्या अनुभवी वारकऱ्याने नेमकं काय सांगितलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आजच्या या व्हिडिओमध्ये. त्याआधी जर तुम्ही ASA मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ नक्की लाईक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. माऊलींचा रथ आळंदीमधून निघाला होता. 8 जुलै रोजी माऊलींचं प्रस्थान त्या ठिकाणी झालं. खरं तर 2026 ची जी आषाढी वारी आहे, जी माऊलींच्या तिथून निघणार होती, तिला अखेर अनेक चमत्कारांनी त्या ठिकाणी आज पाहिले गेले होतं. खरं तर जेव्हा ही वारी सुरू होणार होती, पालखी प्रस्थानच्या 2 दिवसा आधीपासून 6 आणि 7 जुलै रोजी आळंदी परिसरात मुसळधार पाऊस आणि प्रचंड पाऊस झाला. पावसाचा जोर इतका वाढला की पालखी रद्द होती की काय अशी त्या ठिकाणी शंका निर्माण झाली होती. पण तेवढ्यात पालखी प्रशासनाने एक निर्णय घेतला की अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा पार पाडायचा. खरं असा चमत्कार पाहिला तिथे घडला. खरं तर पुण्याच्या विश्वर जो चमत्कार घडलाय ना, तो आज घडलाय. पण 8 जुलै रोजी तेव्हा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं. त्या दिवशी पहिला चमत्कार घडला होता. खरं तर झालं असं, 8 जुलैच्या रोजी जेव्हा प्रस्थान व्हायचं होतं, अचानक पाऊस गायब झाला. इंद्रायणी नदीचा जो पूर होता, तो पुला पाण्याखाली गेले आणि मोकळे झाले. खरं तर हाच पहिला चमत्कार होता, ज्याने अक्षरशः इंद्रायणी नदीने वारकऱ्यांना वाट दिली होती, असं बोललं गेलं. पण आजचा जो चमत्कार घडला, 9 जुलै रोजी जेव्हा आळंदीतून पालखी पुण्याच्या विशेवर पोहोचली, तिथे रथ अचानक थांबला. एक इंचही पुढे हलेना. मग नेमकं काय त्या ठिकाणी झालं? त्यांचं कारण काय होतं? तो चमत्कार काय होता? हे घडण्याआधी पहिला चमत्कार आपल्याला समजून घ्यावा लागेल. आळंदी सोडून पुण्यात येताना रथाची जी गती होती ती का थांबली? पण त्याआधी 8 जुलैच्या सायंकाळी एक भयानक चमत्कार घडला होता. खरं तर पुण्याच्या वेशावर घडलेला जो चमत्कार आहे त्याची सुरुवात 8 जुलैच्या रात्री झाली होती. खरं तर जेव्हा आळंदीच्या गल्लीबोळीत ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली असा जयघोष सुरू होता, टाळ मृदुंगाचा आवाज असं म्हणत घुमत होता. खरं तर तेव्हा माऊलींची पालखी तिथून निघणार होती. माऊलींच्या लाडक्या रथांच्या बैलाला नाव माकू घातलं होतं. शिंगे रंगवली होती. सोन्या चांदीच्या नक्षीकामाने कानाने रथ सजत करणार होते. वारकरी आपल्या रावट्या तंबू गुंडाळून भजनात दंग झाले होते. आणि आता पालखी उठणार होती. ही घटना होती 8 जुलैच्या रात्रीची, जेव्हा पालखीचं प्रस्थान होणार होतं. आणि त्याच 5 मिनिटामध्ये तो भयानक चमत्कार घडला आणि ज्याची प्रचिती आता पुण्यातील विशीवर सुद्धा घडलेल्या चमत्काराची ती खरी आहे. तर 8 जुलै रात्री जेव्हा पालखी निघणार होती, पालखी मंदिराबाहेर पडत नाही, तो तेवढ्यात एक अचानक अद्भुत जो प्रकार घडला होता, तो माऊलींच्या मंदिराचा तो विशाल कळस होता. सोन्याचा तो कळश होता, तो अचानक हलू लागला. होय, तुम्ही ऐकलं असेल, परिसरात कोणताही वारा नव्हता, कोणतीही हालचाल नव्हती. तर तो प्रचंड वजनाचा जो कळस आहे, तो सिद्धेश्वर मंदिराचा जो कळस आहे, तर तो मान हलवल्यासारखा हलला. आणि त्या दृष्टीने तिथे कळस सांगत होता की वारकऱ्यांनो, तुम्ही आता पंढरीकडे निघा, तुमची सगळी संकटे माझ्या सोबत आहेत. खरं तर हा दरवर्षीला वारीला घडणारा चमत्कार आहे. बऱ्याच वेळा हा चमत्कार लोक याला म्हणतात की वाऱ्याने कळस हलतो.
पण आता चमत्कार घडला आहे तर प्रत्येकाला माहितीच आहे. वारीला जी लोक जातात किंवा टीव्ही वरून वारीचे जे फुटेज पाहतात त्यांना हा वारीचा काळसाचा जो चमत्कार माहिती आहे. पण पुण्याच्या वेशीवर रथ का थांबला, पुण्याच्या वेशीवर अचानक रथ जागीच का खेळला, हा नवीनच चमत्कार यावेळी घडला होता. कळस डुलण्याचा चमत्कार दरवर्षी घडतो. जवळपास 700 वर्षाची परंपरा आहे. लोकांनी डोळे भरून पाहिलं आहे. पण 9 जुलैच्या पहाटे जेव्हा वारी आळंदीच्या दिशेने निघाली होती, वारी आळंदीतून पुण्याच्या दिशेने निघाली होती, तेव्हा कोणी विचार केला नव्हता की पुण्याच्या विशीवर आता सगळ्यात विषयावर त्या ठिकाणी बदलणार आहे. खरं तर सुरुवात अशी झाली. आळंदीची माऊलींची जे आशीर्वाद घेऊन ही वारी जेव्हा हायवेवरून पुढे सरकू लागली होती, तेव्हा वातावरणात अचानक एक विचित्र अनाकल्पनीय तणाव निर्माण झाला. वारकरी थकलेले जाणवत होते. 9 जुलैच्या सकाळी ठीक 6 वाजता माऊलींच्या पालखीने आळंदीचा वेस ओलांडली आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. आता हे दरवर्षीचे वेळापत्रक ते फॉलो करत होते. पण पुण्याच्या वेशीवर असा चमत्कार होईल कोणी त्याचा विचार सुद्धा केला नव्हता. हायवे पोलिसांनी वाहतूक पूर्णपणे बाजूला वळवली होती, जेणेकरून लाखो वारकऱ्यांच्या अथांग सागराला कोणीही आणि कोणताही अडथळा येऊ नये. हवामान खात्याने आधीच सांगितलं होतं की पाऊस थांबलाय, आकाश ढगाळ होतं, पण वातावरण शांत होतं. पण तरीही या प्रवासाच्या दरम्यान वातावरणामध्ये एक विचित्र आणि अकाल्पनीय असा तणाव जाणवत होता. आळंदीतून वारी निघाली खरी, पालखी निघाली खरी, पण येणाऱ्या 2 तासात पुढे जे घडणार होतं, पुण्याच्या विशीवर जेव्हा रथ थांबणार होता, तो कोणालाच कल्पनाही नव्हती. पुढे काय झालं आणि पुढे काय घडेल? दरवर्षी मैलोन मे मैलोनमे चालणारे वारकरी कधी थकत नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच त्या पहिल्याच दिवशी एक वेगळा थकवा जाणवत होता. इतकंच नाही तर रथाचे जे बैल आहेत ते दरवर्षी अतिशय डौलाने आणि वेगाने चालतात. ते बैल आज अत्यंत विचित्र पद्धतीने वागत होते. ते वारंवार थांबण्याचा प्रयत्न करत होते. जणू काही त्यांच्या पुढे जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. प्रशासकीय अधिकारी, पोलीस देखील हे वागणं पाहून थोडे संभ्रमात पडले. पुढे सरकत होती आळंदी. आळंदी आता मागे पडली होती. पुणे शहराची हद्द आता जवळ येऊ लागली होती. जसं जसं पुणे शहराची वेस जवळ येत होती, तसं तसं वातावरणात तो गुंड तणाव अधिकच वाढत चालला होता. वारकऱ्यांना वाटत होतं की काहीतरी अघटित घडणार आहे, पण जे काही होणार होतं त्यांची कल्पना कुणालाही नव्हती. अखेर आळंदीचा सगळा भाग पुढे मागे सरकत काही वारकरी पुढे, काही वारकरी काही मागे चालत होते. आणि जशी जशी पुण्याची वेस ती जवळ येत होती, तसं तसं वातावरणातील तो गूढ तणाव अधिकच वाढत चालला होता. वारकऱ्यांना वाटत होतं की काहीतरी अघटित घडणार आहे, म्हणजे काय घडणार होणार आहे त्याची कल्पना कुणालाही नव्हती. अखेर आळंदीचा सगळा भाग पुढे मागे सोडला. काही वारकरी पुढे तर काही मागे चालत होते. बऱ्याचदा वारकऱ्यांना पुण्यात थांबायचं सांगितलं होतं, कारण की पालखी जो सोहळा आहे तो अतिशय लिमिटेड लोकांमध्ये झाला होता. कसाबसा पूल पास करण्यासाठी आला होता. आळंदीचा वेस सोडण्यासाठी आली. आता पुण्याची वेस दिसू लागली होती. अखेर ती वेळ आली होती. वारी पुण्याच्या वेशीवर पोहोचली. अचानक लाखोंच्या काळजाचा ठोका चुकवणारी ती घटना घडली. रथासोबत नेमकं काय घडलं? दुपारच्या सुमारास माऊलींची पालखी पुण्याच्या हद्दीमध्येच पुण्याच्या विश्वर आता दाखल झाली. माऊलींचं स्वागत करण्यासाठी लाखो पुणेकर रस्त्यावर दुतर्फा उभे होते. 9 आणि 10 जुलैच्या पुण्याच्या मुक्कामासाठी प्रशासनाने मोठी धावपळ सुद्धा केली होती, तयारी केली होती. पण माऊलींच्या रथानं जसं पुण्याच्या हद्दीत पाऊल ठेवलं, तसं संपूर्ण रथ जागच्या जागी थांबला. रथाच्या चालकाने बैलांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण रथाने मानाचा बैल जागेवरून 1 इंचही हलले नाही. त्यांनी आपले पाय जमिनीवर जणू घट्ट रचून ठेवले होते. लाखोंची गर्दी मागे उभी होती. टाळ मृदुंग चालू होते, पण रथ पुढे जात नव्हता. हा चमत्कार पाहून वारकऱ्यांना प्रचंड खळबळ उडाली. वारीत कधी न घडणारा वारकरी आज उघड्या डोळ्यांनी हा प्रसंग पाहून थोडे भयभीत झाले होते. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, भीतीचे संमिश्र भाव होते. साक्षात माऊलींनी रथ रोखला की काय अशी भावना निर्माण झाली. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी धावपळ उडाली. रथाची चाके कुठे अडकली आहे का तपासण्यात आले, पण रस्ता सार सपाट होता. चाके पूर्णपणे मोकळी, पण रथ काही हलत नव्हता. पहिल्यांदा घडलेला अद्भुत आणि गूढ प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. सोशल मीडियावर प्रशा सुरू झाली आणि हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होऊ लागला. करोडो लोकांनी या चमत्कार मोबाईलवर पाहू लागले. वारी ठप्प झाली. रथ जागच्या जागी आहे, रथ हालत नव्हता. मग या संकटाच्या वेळी 30 वर्षाचा
प्रदीर्घ अनुभव असणारे जुने वारकरी पुढे आले. त्यांनी रथाजवळ जाऊन नेमकं काय झालं हे तपासणी केली. कोणतं सत्य बाहेर आलं? रथ जागीच खेळल्यामुळे जेव्हा प्रशासनाची मोठी धावपळ उडाली, वातावरण अधिक गंभीर झाले. वारीतल्या काही ज्येष्ठ अनुभवी वारकरी पुढे आले, जे गेल्या 30 ते 40 वर्षापासून सलग माऊलींची सेवा करत होते. ते रथाच्या जवळ आले. त्यांनी सगळ्यात आधी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर रथाच्या बैलांचे निरीक्षण सुरू केले. त्या अनुभवी वारकऱ्यांनी जेव्हा बैलांच्या डोळ्यात पाहिले, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, तेव्हा त्यांना चमत्काराचा खरं कारण समजलं. त्यांनी जाहीर केलं की माऊलींचा रथ कोणत्याही दैवी कोपामुळे किंवा संकटामुळे थांबला नाही, तर रथाच्या मानाचे बैल बिथरले होते. होय, गेल्या 2 दिवसापासून झालेला मुसळधार पाऊस, त्यानंतर अचानक वाढलेल्या लाखोंची गर्दी, पुण्याच्या विशीवर स्वागतासाठी वाजलेले ढोल ताशे, वाहनांचा हॉर्न, त्यामुळे ते मुके जीव दचकले होते किंवा बिथरले असावेत. भीतीपोटी त्यांना पाय जमिनीवर घट्ट रोखून धरले, ज्यामुळे रथ हे पुढे सरकत नव्हता. जुने वारकरी आणि रथांच्या चालकांनी लगेच परिस्थिती हाताळली. त्यांनी पुण्याच्या वेशीवर ढोल ताशे, मोठा आवाजही काही काळासाठी बंद केला. सर्व वारकऱ्यांनी बैलाच्या भोवती कोंडाळले कोंडाळणे करून शांतता माऊलींचे जो गजर सुरू केला. बैलांना पाणी पाजण्यात आलं. पाठीवरून प्रेमाने हात फिरवला गेला. माऊलींच्या नामाचा गजर ऐकून आणि वातावरण शांत झालेलं पाहून बैलांची भीती हळूहळू नाहीशी झाली आणि काही मिनिटातच त्यांच्या मानाचा बैलांचा त्यांनी जो थांबला होता, तो पूर्ण गोष्ट सोडून दिला. बैलांनी अत्यंत डोलाने माऊलीचा रथ पुढे ओढायला सुरुवात केली. रथ हल्लेला पाहून लाखो वारकऱ्यांना एकच जयघोष केला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. संपूर्ण पुणे नगरी या जयघोषाने दुमदुमून गेली होती. अशा प्रकारे पुण्याच्या इतिहासातील ती अत्यंत गूढ आणि थरारक रात्र प्रशासनाच्या आणि वारकऱ्यांच्या समजूतदारपणाने सुफल संपूर्ण पार पडली. माऊली आता 9 आणि 10 जुलैला पुण्यात मुक्काम करत असतात. तर प्रेक्षकांनो, या अद्भुत प्रसंगाविषयी, माऊलींची या श्रद्धेविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हीही विठुरायांच्या माऊलींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.